ओ समाधी उचला आधी तुमची. आवशीचा काय चालला ना तर बघा. काय झालं? किती वेळ अशी घंटा वाजवत बसणार असतो. एखाद्याचे ना कान फोडून टाकतील. म्हणजे काय करायचा? सगळे मार्ग संपतात ना तेव्हा देवाचाच मार्ग नव्हता. तो पण आता बघीन असं झालो ना. बघे आता आपणच काहीतरी मार्ग काढल्याशिवाय काय होणार की? तुला माहित हा मार्ग? माझाच मार्ग चुकलो. हा मी काय सांगणार. म्हणजे अहो त्या कुराड्यात राहुलं असते ना तर बरा झाला असता. माझा टाळका फिरला नाही हळसरील. अहो मी काय म्हणतो, थैसर आपला कोण ऐकणार नसत ना, आपण थैसरच जाऊया. आणि काय करायचा? थैसर रावणाच्या मनाची बातमी कधी आहे त्याची वाट बघायची. काहीतरीच काय बोलतास? हा असं काय बोललंय काय मी? उगाच अर्थाच अनर्थ करू नको. हा बघे तुझं तोंड बांध ठेव. आधीच्या घरातून बाहेर कोणी चूक केली होती, परत बघा ती चूक करूची नाही. ऑटो मागू गेलंस ना मग या घराचं सुख दुःखाचं ऑटो पण उचलायचं. कळला? कसलो वाटो कसला काय जीव प्यारो नाही तुमका? अगं सगळ्यांना जीव प्यारो. मला काय तुझ्यासारखं सगळं घर सोडून नाही जायत. एकदा विचार करा. तुका जाऊचं असेल तर तुझा दार उघडा. तुका कोण नाही अडवलं. हे जर काही कळलं ना तर येऊची पण करत नाही. तुमच्या वागण्यात राहणार आहे मी. काय जाणार नाही. मग हळसर राहावा नाही हळसना बाहेर जावा. तोटा घेता बडबडतात. आई बोल रे राजा. या आधी पण घरावर खूप संकट आली, पण तुला अशा अवस्थेत बघितलं नव्हतं काय? अरे ती संकटा बाहेरची होती, पण आता हाय सर आपलोच माणूस आपल्या घराचा वाटोळा करून निघालो. हा निघेल यातून पण मार्ग नक्की निघेल. अभिरामा तू हाय सर येऊच्या आधी ना माका वाटला होता की माझी पोरा परत कधी या घरात येऊची नाही. हा जो माधव तसाच रवळ माका कधी आय म्हणान हाक नाही मारतलो. पण नाही, माधव घरात इलो माका आय म्हणान हाक मारल्यान ते ना. दत्तांतर या घराकडे पाठ फिरवली होती, पण हिश्श्यासाठी का होईना दत्ता पण घराकडे येलो. छाया काय झालंय, वाईट झाला रे, पण ते ना तर सगळा त्याच्याच हातान केल्या. तरी पण ह्या घराचा आधार असा ते का तू बायलेक भेटून घराकडे येलस. पूर्वाचं आयुष्य मार्गी लागला. बस आणखी काय वया. डोळे मिटूच्या आधी सगळा बघलंय मी. अम्मा अगो रडतस कित्या? अभिरामा का झोप. हा आणि म्हाका न नायकांचो वारस लवकर येऊक वया. माझो आशीर्वाद तुमच्या दोघांच्या वांगडा असा. अगो माका तुका ना रडताना नाही हसताना बघूचा. तो बसलो हा ना त्याचा तुमच्यावर लक्ष असा सगळा व्यवस्थित होईल.
अभि 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 रडू नको, आम्हाला काहीच होणार नाहीये. अभि लहानपणी रात्री झोपताना आईचा हात घट्ट पकडून झोपायचो. भीती वाटायची आई आपल्याला कधी सोडून नाही जाणार ना. आज ती भीती परत वाटली तिच्या ह्या बोलण्यावर. माधवा, आहे बस. काय झालं आहे? हा बस 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 बघू बस. काय झालं? माधवा, या घराचो थोरलो म्हणान लय सोसलस रे बाबा, लय सोसलस. आता माझ्या नंतर या घराची जबाबदारी तुझ्यावरच असा. घेतलंस ना ती जबाबदारी बाबा? आहे घेतलंस ना? हे सगळं बच्ची, हसणं बंद कर, बंद कर तुझं हसणं. अगो, किती नाही म्हटला तरी इंदूजा म्हणताना आता काय खोटा नाही. तुझी लेक पण नाईकच असा ना, मग त्यांचा तिरस्कार कर, त्यांचा वाईट कर, त्याच्यात तुझा पण पॉर इलाच ना. आणि जर सगळ्या नायिकांका त्रास दिलंस तर तुझा पॉर कसा सुटत त्याच्यात? बच्ची, माझ्या मुलीच्या केसालाही धक्का लागता कामा नये. होय ना? मग ह्या त्या भूतावडी आणि तुझ्या अण्णाक सांग, मी काय करणार? अण्णान माझ्याकडे बळी मागितल्या आणि माका तो देऊचो लागात. मग हे बळी कोणाचो जाईत किंवा कोणाक बळी देऊचो लागात, तर आता कसा ठरवायचा? असाही तुझ्या लेखीक हैसर राहूचा ना. या बच्ची, कित्या आरडतस माझ्या मुलीबद्दल? मग इतर पण कोणाची तरी पोरा असत, इंदू पण आऊस असा. आणि सगळ्यांकाच या हट्टाचो त्रास होता. आणि तो होऊक नको असत ना, तर तुझ्या अण्णाक सांग, बळी वगैरे काही न घेता या वाड्यातून निघून जावा. तुझ्या चेडवाचो जीव पण वाचत. तुम्ही बसा ना. बसाक नाही येलंय रे. म्हटलं बघूया तुमचा काय चालला. तू आणि इथे फक्त अशी झालीस? नाही, विश्वास नाही बसत आहे. अगो, कसं बसतो विश्वास? तुझ्या वागणा तसाच वागलंय ना मी. तुझ्या आयुष्याचो राग तुझ्यावर काढलंय. पण खरा सांगू, तुझ्यावर माझा राग कधीच नाही होतो. नाठाक सांगायचंय हाय का घरात घेऊ नको म्हणा. पण तेव्हा ना मका भीती वाटा होती गो. तू पण तुझ्या आयुष्यासारखा निघालस तर, ह्या सगळा हडप करूक बघितलंस तर. होता माझा विचार तसा, आणि कदाचित पुढेही. ह्या बघ, आता ह्या काय राहुला ना, तर तुझो वाटो तू घी, हक्कान घी. तेवढाच प्रायश्चित्त केल्याचा समाधान मिळत मका. माझ्या हसून काही चूक झाली असतात ना, तर माफ कर गो माका. अगो, चूक झाली असतात की त्या, चूक झालीच हा माझ्या हसून. मागात 4 पोरा, पण आणखी एका पोराचे आऊस होणं जमला नाही गो माका.
आठवणी डोक्यात ठेवून तुका मायेक पोरका केलंय मी. एकटाच असायचा, परकल पोरक्या घालून घराबाहेर बघत बसायचं. तुका या घराचं उंबरठो ओलांडून देऊक नाही मी. पण त्यांनी जेव्हा इस्टेटीत तुझा नाव घातला तेव्हा तू घरात इलस, पण ह्या घरान तुका किंमत दिल्यानी ना. अगे तू कसा माका जवळ करतलस, आमचो रागच करतलस ना. पण आता हे बघ, ह्या सगळा मिटतला, सगळा संपतला आता या सगळा. होय. सायजी बाबा, तुझं काही एक दोष नसताना त्यांच्या पाय तुका त्रास झालो. सगळ्यांनी संशय घेतलो तुझ्यावर. का माफ कर रे बाबा, माफ कर. जा काय झाला ते तुझे नशिबाचे खेळ समजात मोठ्या मनान विसरून जा रे बाबा, सगळा विसरून जा. सुखी रवा. येते येते मी. थांबा. तिला संग काय झालंय? तुम्ही असं का बोललात? काय म्हणत आहे तुमच्या? उतारो झालो, कापूनच टाकतले सगळे केस आता मी. काय गे, तुका दात काढू कायला? हो, केसांचा काय केलं त्या? बरे आहे. हाय सरी, बस बस आहे सर, बस गो बस. दे पाणी दे. अगो दी गो दी. काय फुलबेळ नाही ना लागला. काय बाई, या घरात कोणाचा कधी काय होत ना काय सांगू केलं नाही. हो का, म्हणजे केस विचारतो, केसान गळो नाही ना कापलं. गो तोंड फाटक्या त्या फाटक्यात तुझ्या. अगो बाय, आता तरी सुधर गो. आयुष्यात तू काय एवढे अनुभव दिल्यान, पण तू काय सुधारलंच नाही. तुका सुधरूचो मी पण लय प्रयत्न केले गो, पण ह्या जन्मात ता काय जमला नाही माका. अगो पुढच्या जन्मात माझ्या पोटी येईलच ना, तर तेव्हा सुद्धा ना तुका सुधारूचो प्रयत्न करतलय मी. तुझे 10 जन्म जरी मी तुझ्या पोटी येईल ना, तरी तू माका सुधरूच शकूच नाही. ताव खराच गो, पण नानाने ना लय लाड पुरवला नाही तुझे. तुका लक्ष्मी म्हणत, पण लक्ष्मीचे प्रताप बघून ना ते बिचारे हैराण होय होते. आयुष्यभर
तुका बापाशी सारखा वागूचा होता. काय झाला गो? आता तरी सुधर. बाई म्हणान या घराची ही जबाबदारी घे. घरातून सगळी बाहेर गेली ना तेव्हा तू या घराची जबाबदारी सांभाळूक बघलस. पण आता ना आता तुका खंबीर होऊक वया. खंबीर होऊक वया तुका. आयुष्यभर बापाशी सारखा वागूचा प्रयत्न केलास. आणि एकदा तरी हौशी सारखा वाग गो. एकदा तरी वाग हौशी सारखा. या घराची सगळी जबाबदारी घे. कावेरीचा बाळणपण कर. तिच्या पोरां वागणं खेळ. त्यांचे लाड कर. गणेशासारखा प्रेम दे त्यांका. लय प्रेम दे. माझ्या वाट्याचा पण दिया दे प्रेम. निश्चित ना माझ्या वाट्याचं पण प्रेम. गो आईचा जन्म ना आयुष्यभर सगळ्यांचा करण्यातच जाता. पण त्या करण्यात ना वेगळा सुख असता बघ. अनुभव घे आणि बाई म्हणा समृद्ध हो गो. समृद्ध हो. माझा छाया ऐकत ना रे माझा. काय गो इंदू? माझ्या पोरांसाठी या घरासाठी मी गेल्यावर ऐसर येऊन राहू. माझ्या पोरांका मायेची सावली दे. इंदू वो काय बोलतस या? तुझी ह्या घरातली जागा कोणच घेऊ शकणार नाही. अगो या घरच ती स्वीकारणार नाही. तुझ्या पुण्याईची सर कोणाकच येणार नाही बघ. पण माका आता जाऊचा लाग. इंदू तेसा वाईट नाही वाटणं माका. या घरासाठी माझ्या पोरांसाठी ती माझो बळी दे. इंदू तुका काय वाटतं गो? ह्या एवढा सोपा? अगो बळीचा मरण चांगला नसता. नको तो हट्ट करू नकोस. अगो तू सर्वात समक्ष त्यांका शब्द दिलोस ना नायकांचो बळी जायत म्हणा. आता ते ऐकतले नाही. तेव्हा आता माझो बळी जाऊ दे. माझ्या कुटुंबाक तिचो त्रास नको. तर क्या ह्याच्या आधी असं कधी बोलली नाही गो. छायाताई आपल्या आम्हाला काय नाही होणार आहे. छाया नको रडू. अगं आपण आहोत ना आई सोबत. आपण काही नाही होऊ देणार आहे आईला. आई काय करतो अरे काय करतो तू? काय करतो? लय वाईट वागले गे मी. आता काय अक्कल इली असं तर तू मरणाची वार्ता करतो. आमका सगळ्यांना तुझी लय सेवा करूची. लय त्रास दिले ना तुमका. मला अशी वार्ता करतास ना. थोबाड फोडा माझा. थोबाड फोडा. नाही पोरी नाही गो बाय. नाही तुम्ही दोघांनी या घरासाठी लय केलंच रे बाबा. लय केलंच. अरे तुका कोणाच्या हस्तून होत नाही. सगळ्यांच्या हस्तून होत तुका. पण ते तुका उकरून काढले ना तर वाद होतोच रे. आता ना मागचा सगळा विसरून जायचा रे बाबा. आणि गुण्या गोविंदा नांदायचा.
आई, तू आहेस ना म्हणून आनंद आहे या घर. तू हवी आहेस आम्हाला. अरे रडताच की त्या. जर चांगलं होऊचा असताना होऊन जायचं रे बाबा. अडचणींवर मात करू कोई सासवा घालून काय होतला. संकट इला ना तर ते का सामोरा जायचा. माझ्या पोरांनो या रे माधवा, या रे बाबा तू का लांबवा. ये गो बाय छाया कावेरी. माझो देव वाट बघता माझो देव तैसर वाट बघता. आहे अम्मा, आहे अम्मा आहे. आहे आहे दारू उघड आहे दारू उघड आहे. आई अगं असं काय करतेस तू. दार उघड ना. अम्मा, अम्मा काय लय झाला आता. बाहेर येवा नाही तर बोलूच नाही तुमच्या वागणं. आहे आता बाहेर ये ना. सगळी आवाज देतात तुका कळलं नाही काय की हे आहे